नमस्कार मंडळी. माझा ओव्या हा व्हिडिओ खूप जणांना आवडल्याचं आलेल्या कॉमेंट्सवरून समजतंय. खरं तर कोंडगाव येथीलच सौ सुधा वहिनी म्हणजे सौ सुधा गोविंद नवाथे या जर त्यावेळेला तेथे असत्या तर त्यांच्याकडून अजून काही ओव्यांची त्यात नक्कीच भर पडली असती. पण त्या आता तेथे राहत नाहीयेत म्हणून त्या ओव्या घेता आल्या नाहीत. पण त्यांच्या मुलीनं माझ्याशी संपर्क साधला आणि सुधा वहिनीने गायलेल्या काही गाण्यांचे व्हिडिओ मला पाठवले. ही गाणी सुधा वहिनीने वयाच्या 85व्या वर्षी म्हटलेली आहेत. सुधा वहिनी या 85 वर्षाच्या जरी असल्या तरी त्यांच्या आवाजाचा पोत चांगला आहे, आवाजाला फिरत चांगली आहे. म्हणून ती गाणी सर्वांसाठी शेअर करावीत म्हणून मी हा व्हिडिओ केलेला आहे. सुधा वहिनींबद्दल त्यांच्या मुलीनं म्हणजे सौ स्मिता ठाकूर देसाई हिनं काही वर्षापूर्वी एक छान लेख लिहिलेला होता. गाणी सादर करण्यापूर्वी त्यातील काहीतरी थोडंसं सांगावं असं मला वाटतं. प्रचंड बुद्धी असून सुद्धा दुर्गम खेड्यात जन्म झाल्यामुळं आणि अत्यंत गरिबीमुळे केवळ 4थी पर्यंतच त्यांचं शिक्षण झालं. पण पुढे कधीतरी शिकायला मिळेल या आशेवर त्यांनी 7वी पर्यंतच्या प्रत्येक विषयाचा संपूर्ण अभ्यास करून ठेवलेला होता. पण दुर्दैवानं त्यांचं शिक्षण 4थीमध्येच संपलं. असं असलं तरी वाचन पाठांतर हे सुरूच ठेवलेलं होतं. पावकी निमकी जे पाढे आहेत ते औटकीपर्यंत त्यांचे पाठ आहेत. मोडी लिपीचा सुद्धा त्यांनी अभ्यास केला. घरामध्ये दासबोध, रामायण, हरिविजय, भागवत या ग्रंथांचं वाचन केलं. गाणी पाठ केली. हजारोत म्हणी, वाक्प्रचार, उखाणे, ओव्या अजून सुद्धा त्यांचे पाठ आहेत. विहीण म्हणणे, पाळणे, मंगलाष्टके, ओव्या यांचं जबरदस्त पाठांतर त्यांचं आहे. आळीमध्ये कोणाकडेही जर मंगल कार्य असलं तर सुधावेणी नक्की तिथे जाऊन या मंगल कार्यातल्या ओव्या, विहीण वगैरे नेहमी नक्कीच म्हणत असत. हे मला अजून चांगलं आठवतंय. आज सुद्धा सगळेजण त्यांची आठवण काढत असतात. आजची गाणी त्यांनी 85व्या वर्षी म्हटलेली आहेत आणि या पुढील गाणी त्यांच्याकडून मी घेऊन अन्य व्यक्तींच्या आवाजातून पुढे आणण्याचा माझा विचार आहे. चला तर त्यांनी म्हटलेली मोजकीच जे 3-4 गाणी आहेत ते आपण ऐकूया. पहिलं गाणं आहे, सांगा सांगा मला भावोजी, सांगा सांगा मला, मला एकटी वनात सोडून एकटेच तुम्ही का चालला. लक्ष्मण जेव्हा सीतेला वनात सोडून निघालेला असतो त्यावेळी सीतामाईने विचारलेले हे प्रश्न आहेत. गीत रामायणात सुद्धा या प्रसंगावर एक गीत आहे, ते आपल्याला आठवत असेल. मज सांग लक्ष्मणा जाऊ कुठे. चला तर या गीतातून आपण सीतेची व्यथा ऐकूया. सांगा सांगा मला भाऊजी, सांगा सांगा मला भाऊजी, सांगा सांगा मला, मला एकटी वनात सोडून एकटेच का तुम्ही चालला. सांगा सांगा मला, कालच राती विनोद वचनी पुशिले मचला श्रीरामानी. डोहाळे तुझ काय म्हणोनी, डोहाळे तुझ काय म्हणोनी, हासत हासत मीही वदले, हासत हासत मीही वदले. तुम्हास वेवन वास फिरावा, एकटेच का तुम्ही चालला. सांगा सांगा मला भाऊजी, सांगा सांगा मला. दिधले वचना रघुपतीनी, फिरवून आणीन तुला जानकी.
रात्रभरी मज दिसले स्वप्नी, रात्रभरी मज दिसले स्वप्नी, पर्णकुटीची पर्वत शिखरे, पर्णकुटीची पर्वत शिखरे, गरदराई तुनी वसंत फुलला, एकटेच का तुम्ही चालला, सांगा सांगा मला बाबूजी, सांगा सांगा मला. परंतु आता मजला सोडून एकटेच का जाता परतून, सोबत तुमची दिसे विलक्षण, सोबत तुमची दिसे विलक्षण, असेच का हो तुम्हास कथिले, सांगा सांगा मला भाऊजी, सांगा सांगा मला. मला एकटी वनात सोडून एकटेच का तुम्ही चाल. दुसरं गीत आहे उपास मज लागला. हे खूप जुनं गाणं आहे, बऱ्याच जणांनी ऐकलेलं सुद्धा असेल. आपण नेहमी म्हणतो की एकादशी आणि दुप्पट खाशी, त्याच धर्तीवर तर हे गीत आहे. उपासाला म्हणून वेगवेगळे पदार्थ करून आपण खातो आणि त्याचं वर्णन हे छान ह्या गीतामध्ये केलेलं आहे. उपास मज लागला सखे ग बाई, उपास मज लागला, काहीच नसे खायला, काहीच नसे खायला, केळीनी खजूर आणिला, केळीनी खजूर आणिला, अच्छेर दूध प्यायला, सखे ग बाई उपास मज लागला, सखे ग बाई उपास मज लागला, खार का मोज क्यास हा, खार का मोज क्यास हा, उकडीले बटाटे दहा, उकडीले बटाटे दहा, अशी गमते गम्मत अहा, सखे ग बाई उपास मज लागला, सखे ग बाई उपास मज लागला. वाडगा भरून लापशी, वाडगा भरून लापशी, घेतली हळूच गोडशी, घेतली हळूच गोडशी, वर खाऊन खिचडी ग तशी, सखे ग बाई उपास मज लागला, सखे ग बाई उपास मज लागला. हा उपास मज भोवला, हा उपास मज भोवला, घाबरा जीव जाहला, घाबरा जीव जाहला, दही भात म्हणून चापला, सखे ग बाई उपास मज लागला, सखे ग बाई उपास मज लाग. या पुढचं गाणं आहे एवढं शेजारणीनं केलं मला पंढरीला नेलं. हे खरं तर संत एकनाथ महाराजांचं भारुड आहे, पण या भारुडाला वेगळीच चाल लावलेली असल्यामुळं ते आपल्याला ऐकायला नक्कीच आवडेल असं मला वाटतं. एवढं शेजारणीनं केलं मला पंढरीसी नेलं, एवढं शेजारणीनं केलं मला पंढरीसी नेलं, पंढरीची वाट द्वाड आले माझ्या पाया फोड, पंढरीची वाट द्वाड आले माझ्या पाया फोड, चंद्रभागे गढूळ पाणी प्याले नाही ओंगळवाणी, चंद्रभागे गढूळ पाणी प्याले नाही ओंगळवाणी, बुका उदबत्याचा वास नाही गेले दोन घास, बुका उदबत्याचा वास नाही गेले दोन घास, कुठून गेले पंढरीसी आटल्या माझ्या गाई म्हैशी,
कुठून गेले पंढरीसी, आटल्या माझ्या गाई म्हैशी. काय पाहू विठ्ठलाला, काय पाहू विठ्ठलाला, काळा धोंडा उभा केला. एवढं शेजारणीनं केलं, मला पंढरीसी नेलं. एवढं शेजारणीनं केलं, मला पंढरीसी नेलं. आणि ह्या व्हिडिओमधलं शेवटचं गीत आहे, बायको कशी असावी आणि कशी नसावी या संदर्भातलं. हे गीत त्या काळाला अनुसरून असलेल्या विचारांचं गीत आहे. कृपया हे गीत ऐकताना तुम्ही एक 100 वर्षापूर्वीच्या काळामध्ये जा आणि मग ऐका, म्हणजे त्यावेळची विचारसरणी कशी असेल हे आपल्याला अनुभवण्यास येईल. यातील काही गोष्टी मात्र आज सुद्धा, म्हणजे स्त्रीमुक्ती कल्पनेच्या काळात सुद्धा आवश्यक आहेत असं आपणास नक्कीच वाटेल असं माझं मत आहे. आपणास हे गीत कसं वाटतं ते पहा. असावी नसावी ऐकून घ्यावी, सभेत शांतता असावी. पुरुषांची गडबड, बायकांची बडबड, पोरांची धडपड नसावी. प्रेमळ वाणी राजाला राणी, सावित्रीवाणी असावी. चहात चटणी सवतीची आटणी, नवऱ्यात वाटणी नसावी. वागणूक झोकात लायकी लोकात, बायको धाकात असावी. हरघडी उष्णारी फुगून बसणारी, कोपऱ्यात घुसणार नसावी. सासरला जाणारी गोडीन राहणारी, खुदकन हसणारी असावी. आई म्हणणारी गळ्याला पडणारी, हा करून रडणार नसावी. दैवाची छाया निरोगी काया, अंतरी माया असावी. दिसायला किडकी संसार मोडकी, मुलगी लाडकी नसावी. घराला बायको असावी, परी घरपोळी बायको नसावी. मायाळू म्हातारी असावी, परी फुकट वटवट नसावी. कुंब्याला गाडी, दर्याला खाडी, विडीला काडी असावी. चुगल्या सांगणारी, भांडण लावणारी, वेगळी राहणारी नसावी. शाळेत शिकणारी, नीतीन वागणारी, वर पारखणारी असावी. थापेला भुलणारी, पळून जाणारी, घरोघर फिरणार नसावी. कोकरात मेंढी, ताकात भेंडी, नारळाला शेंडी असावी. सायकल सोडणारी, भीत चढणारी, घाबरून पडणार नसावी. आदर्श महिला असावी, परी कुमारी नसावी. डॉक्टरला नर्स असावी, परी रोग्याची गैरसोय नसावी. मंजूळ बोलणारी, सुरेल गाणारी, नटी शोभणारी असावी. तोंडाने माळसा, रूपाने कोळसा, आंबोळी तुळसा नसावी. गावाला वाडी, झग्याला साडी, विजारीत नाडी असावी. तिकिटाला बसणारी, मोठ्याने हसणारी, बायको फसणारी नसावी. विद्येची लयलूट, दुष्काळी सारासूट, दिशात एकजूट असावी. रागात घाई, रोगात मरगाई, जगात महागाई नसावी. पावसात छत्री, बैलाला पत्री, शहरात मुत्री असावी. लुडबुड शाही, घिसाड घाई, भित्री भागुबाई नसावी. संतती सुखाची असावी, परी काव काव करणारी नसावी. शिकलेली बायको असावी, परी कडक बिजली नसावी. विराजित मूर्ती, गाण्यात स्फूर्ती, जगात कीर्ती असावी. बोलण्यात बढाई, खाण्यात चढाई, चुलीपुढं लढाई नसावी. मंडळी, आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला ते जरूर कळवा. लाईक करा. आपली कॉमेंट यूट्यूबच्या कॉमेंट बॉक्समध्ये लिहा. आपणास जर व्हिडिओ आवडला तर नक्कीच शेअर करा आणि चॅनेलला जर अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद. नमस्कार.